सगळीकडे मोठ्या धुमधडाक्यात पार पडलेली असं पाहिलेली आहे. त्या अनुषंगाने हा विषय आणि उद्या 23 तारखेला एक जनसंत आहेत आपले गाडगे बाबा यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने हा विषय आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या सर्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव पाटील यांचं जे काम आहे हे सुद्धा एक प्रकारे या सगळ्या विचाराला पुढे नेणारं काम आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या कामाचा जो समान धागा आहे, एकंदरीत जो चळवळीचा समान धागा, तो या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी मांडला पाहिजे, त्या हेतूने हा विषय ठेवलेला आहे. आणि या प्रसंगी आपण एक बैठकीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. आपण मागच्या पंधरवाड्यामध्ये जो काही 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, माननीय मधुकरराव वाघमारे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ व्याख्यान आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या संदर्भातली बैठक. आणि त्याच निमित्ताने हा जो विषय आहे आज, हा विषयसुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्यामध्ये आलेले आहेत माननीय भाऊ दिलीप पवार, हे आपली या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत. त्याचप्रमाणे या विषयाच्या अनुषंगाने ॲडव्होकेट समीक्षा गणेशे यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि आपले सर्वांचे प्रिय विजय भाऊ बाबुळकर यांनी सुद्धा हा विषय अतिशय सविस्तरपणे आणि विशेषतः ज्या विषयाकडे आजपर्यंत एका वेगळ्या संशयाच्या नजरेनं पाहिलं जात होतं, वारकरी संप्रदाय आणि संतांची भूमिका, तो विषय आपल्यापर्यंत अजून सखोलपणे मांडलेला आहे. माननीय मधुकरराव वाघमारे यांच्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण तो विषय अगदी वेगळ्या पद्धतीने समजून घेतला. त्या विषयाची मांडणी करणारे व्याख्याते ज्ञानेश्वर बनकर यांनी व्याख्यानातून आणि कीर्तनातून जो विषय मांडला, एक प्रकारे त्याचीच उजळणी भाऊनी या ठिकाणी केलेली आहे. आणि ही अतिशय एक अलीकडल्या काळामध्ये चांगली बाब आहे की मध्यंतरी जे मधल्या जातीमधले काम करणारे प्रवाह होते, साधारणतः मधल्या जाती ज्या ओबीसी आपण म्हणतो किंवा शेतकरी कष्टकरी जाती, यांचा जो संघर्ष आहे तो संघर्ष साधारणतः पुढे आलेला नव्हता. दलित आदिवासी आणि स्त्रियांचे प्रश्न घेऊन एक वेगळ्या पद्धतीनं चळवळ आपल्याला साधारणतः 90च्या दशकाच्या पूर्वी ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसते. आणि नंतर जेव्हा त्या तिन्ही प्रवाहांना एकत्र आणण्याचं काम झालं, आंबेडकरी प्रवाह, त्याच्यानंतर आदिवासी आणि स्त्रियांचा, आणि एक वेगळ्या प्रकारचं साहित्यिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं. आणि आग्रा म्हणजे दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन भरू लागले. आणि त्या माध्यमातून मग हा जो मधला तबका जो आहे, शेतकरी कष्टकरी किंवा ओबीसीचा तबका, हा सुद्धा एक कुठेतरी जाती व्यवस्थेमध्ये हा सरंजामी पद्धतीचा नाही आहे. आपण शोषक जो आहे, शोषणाची झळ पोहोचलेला हा तबका आहे, अशा प्रकारचा विचार समोर येऊ लागला. आणि मंडळच्या काळामध्ये विशेषतः ओबीसीमधल्या जाती या व्यवस्थेच्या विरोधात हळूहळू संघर्षशील व्हायला लागल्या. आणि ही बाब आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे की आज आपण ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा विचार करतो आणि विशेषतः सत्यशोधक चळवळीला, महात्मा फुलेंच्या विचाराला मध्यवर्ती ठेवून हे सगळी चर्चा होते, ही भविष्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आपण ज्यांना भटाळलेले म्हणतो किंवा जे ब्राह्मणी व्यवस्थेच्या कडेला लागलेले आहेत आणि जे ब्राह्मणांचं ऐकून सगळी ही चळवळच आपल्या खांद्यावर घेऊन वाहत आहे, त्या लोकांना आपण बाहेर कसं काढायचं, ही आपली सगळ्यांची चिंतेची बाब आहे, नेहमीसाठी राहिलेली आहे. आणि म्हणून त्यांना जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर साधारणतः ओबीसी किंवा शेतकरी आपण महाराष्ट्राचे पाहिले तर हे संतांना मानणारे जास्तीत जास्त लोक आहेत. आणि मग संतांनी काय केलं, कशासाठी संघर्ष केला आणि हे सगळे लोक या संत चळवळीकडे का आकृष्ट झाले, याचा इतिहास सुद्धा पाहणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने मागचा जो विषय होता तो आपण ठेवलेला आहे. आणि आजच्या या मांडणीमध्ये विजय भाऊनी तो विषय अजून खोलपर्यंत नेलेला आहे. आणि ही जर पार्श्वभूमी पाहिली आपण तर साधारणतः हा लढा हा आर्थिक संघर्षाचा लढा नाही आहे भारतामधला. मार्क्सनी जसं म्हटलं होतं की ही जी आर्थिक व्यवस्था आहे, आर्थिक व्यवस्थेचा पाया जर बदलला, पाया म्हणजे मार्क्सच्या मताप्रमाणे अर्थव्यवस्थेचा पाया हा भांडवली व्यवस्था आहे, तो जर पाया बदलायचा असेल, भांडवली व्यवस्था बदलायची असेल तर तो अर्थव्यवस्थेचा पाया बदललेला पाहिजे. तर आपल्या भारतामध्ये महात्मा फुलेंनी याच्या विरोधात काम केलं किंवा महात्मा फुलेच्या अनुषंगाने आपण अजून जर खोल गेलो तर हा जो लढा आहे चारबागापासून किंवा अगदी बळीराजापासूनचा लढा, नंतरच्या काळामध्ये महावीर, बुद्ध आणि सगळी संत चळवळ, चक्रधराचा संघर्ष आहे किंवा बसवेश्वरांचा, तर हा लढा आर्थिक व्यवस्थेच्या विरोधातला लढा नाही आहे मूळचा. हा लढा आहे सांस्कृतिक संघर्षाचा, की ज्या व्यवस्थेमध्ये या सगळ्या कष्टकरी आणि मूळ जनांना
वर्णव्यवस्थेमध्ये खालच्या स्तराला दाबून ठेवलं आणि तो खालचा तबका हा वर येऊ नये म्हणून धार्मिक बंधनं लागली, त्याच्यावर सांस्कृतिक आक्रमण झालं, त्या विरोधातला हा सगळ्यांचा लढा आहे. आणि तो लढा आपण शिवाजीच्या काळामध्ये जर पाहिला तर शिवाजीच्या काळामध्ये हा लढा आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसतो. अर्थात याला कारण पण आहे. अलीकडे जेव्हा शिवजयंती आपण साजरी होताना पाहतो तर दोन प्रकारची शिवजयंती दिसते. एक प्रतिगामी लोक शिवजयंती घेतात, त्यामध्ये डीजे आणि सगळे ते जेवणाचे कार्यक्रम असतात, प्रबोधनाचं नाव नसते त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये जे शिवछत्रपती आहेत तर ते तथाकथित जे शिवचरित्रकार आहेत पुरंदरेसारखे यांनी मांडलेले शिवचरित्रामधून शिवाजी मांडलेले आहेत, ते आपल्या माती मारण्याचा प्रयत्न या सगळ्या व्यवस्थेमध्ये केला जातो. आता वास्तविक पाहता आपले बहुजन समाजाचे लोक पण या प्रकाराला कंटाळलेले आहेत. हा प्रकार नकोसा वाटते. पण ही मांडणी होत असताना शिवाजी महाराजांनी गो ब्राह्मण प्रतिपालक हा जो त्यांचा प्रतिमेचा जो भाग आहे शिवचरित्रकारांनी रंगवलेला, हा आपल्या लोकांना पसंत पडत नाही. आणि म्हणून शिवाजी हे तिकडल्याच बाजूचे होते का असा संशय यायला लागतो. वास्तविक पाहता शिवाजी महाराजांचा जो काळ आहे तो काळ हा आपण सगळ्यांना माहीत आहे की मुघलांचा काळ होता आणि तो राजकीय संघर्षाचा काळ होता. आणि राजकीय संघर्षामध्ये जी प्रस्थापित व्यवस्था होती मुघलांची, त्या मुघलांच्या संघर्षामध्ये जे व्यस्तता होती शिवाजी महाराजांची, त्यामुळे शिवाजी महाराज जास्त प्रकर्षाने त्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत होते. आणि एक राजा म्हणून जेव्हा त्यांना प्रस्थापित व्हायचं होतं तेव्हा राजा म्हणून प्रस्थापित होण्यासाठी जेव्हा राज्याभिषेक करायचा होता त्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्या ब्राह्मणांनी किंवा पुरोहितांनी स्पष्टपणे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला आणि म्हणून शिवाजींना दुसरा राज्याभिषेक करावा लागला. त्यासाठी प्रचंड संपत्ती शिवाजी महाराजांकडून लाटली त्या पुरोहितांनी. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ब्राह्मण मोठे केले किंवा पुरोहित मोठे केले अशा प्रकारचा सुद्धा एक विचार आपल्यापर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता जे जे राजे होऊन गेले त्या राजांनी हा जो राज्याभिषेकाचा भाग असतो त्या राज्याभिषेकामध्ये प्रचंड संपत्ती वेळोवेळी वाटलेली आहे, त्या पुरोहितांना दान दिलेले आहे. त्याशिवाय तो पुरोहित वर्ग हा राज्याभिषेक करण्यासाठी तयारच होत नव्हते. आणि म्हणून शिवाजी तिकडल्या बाजूचे आहे का ही विचार करण्याची बाब आपल्यासमोर आलेली आहे. काही लोकांना वाटते की शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना दान दिले, गो ब्राह्मण प्रतिपालक असे होते. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जाती व्यवस्थेच्या विरोधात काम केलेलं नाही, अशा प्रकारचे काही मुद्दे आपल्यापर्यंत येतात. परंतु त्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे सुद्धा अलीकडे चळवळीमध्ये यायला लागलेले आहेत. आणि त्यामध्ये विशेषतः जे कवींद्र परमानंद होते ज्यांनी शिवभारत नावाचं पुस्तक लिहिलं, म्हणजे शिवचरित्रच एक प्रकारचं ते. तर त्यामध्ये शिवचरित्रामध्ये जे यांनी नंतरच्या काळामध्ये शिवचरित्र लिहिले पुरंदरेंनी किंवा बाकीचे जे आपण शिवाजी महाराजांचे पवाडे वगैरे ऐकतो शिवजयंतीच्या निमित्ताने, त्या पवाड्यांच्या शिवाय वेगळे संदर्भ त्या परमानंदांनी शिवभारतामध्ये लिहिलेले आहे. आणि त्याच्यानंतर जे आता संशोधन पुढे आलेलं आहे, शरद पाटलांनी शिवाजी महाराज ब्राह्मणी की महम्मदी अशा प्रकारचं पुस्तक जवळपास 50 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. त्याच्या आधी आपले जे चरित्रकार आहेत केळुसकर, अर्जुनराव केळुसकर हे सत्यशोधक चळवळीचे काम करणारे मोठे पुढारी होते. आणि त्यांनी ते चरित्र लिहत असताना त्या काळामध्ये जे काही ग्रँड वगैरे जे होते मोठे विचारवंत होते त्यांचे संदर्भ घेऊन, वेगवेगळ्या बकरीचे संदर्भ घेऊन, हे मूळ जे संदर्भ होते शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये नोंदी असलेले आणि त्या काळामध्ये ज्या काही नोंदी होत्या ब्रिटिशकालीन नोंदी ज्या होत्या त्या नोंदींचा आधार घेऊन हे शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. ते सुद्धा अलीकडे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, ते प्रकाशित झालेलं आहे. या संदर्भानुसार आपण आता जे अलीकडे विचार स्वीकारलेले आहे की दादोजी कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा गुरु नव्हता. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेवांची भेट अखेरच्या क्षणामध्ये काही दिवसाचं आयुष्य असताना झालेली आहे. त्याच्यानंतर जे जिजाऊ माता जे आहे, जिजाऊच्या संदर्भामध्ये जे काही हे जलसेन प्रकरण झालं होतं त्यानंतर या सगळ्या संदर्भांना एक प्रकारे नवीन दुमारे फुटले आणि शिवचरित्र वेगळ्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत घ्यायला लागले. आता आपलेच भावंड आपण ज्यांना आपले गुरु मानतो, विचारवंत मानतो, अशा पद्धतीचा आपल्यापर्यंत विचार येते. कधी कधी आपल्याला संभ्रम वाटतो. म्हणून आपण मग तो शिवाजी सोडायचा की शिवाजी पकडायचा या संभ्रमामध्ये असताना आपल्यासमोर एकच ध्येय असते की हा जो शिवाजीला मानणारा मधला तबका आहे हा तबका महात्मा फुलेंनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजाला मांडलं, कुळवाडी शिवाजी, आणि त्याच्यानंतर जे शिवाजीची जयंती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली ती एक वेगळ्या प्रकारचा प्रवाह आणि तथाकथित चरित्रकारांनी मांडलेले शिवाजी हे वेगळ्या प्रकारचं चरित्र दोन्ही आपल्याला दिसते. तर आपल्या लोकांना जर बाहेर काढायचं असेल तर शिवाजी महाराजांना आपल्याला टाकून देऊन चालणार
नाही. कारण शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं लोक मानतात आणि सत्यशोधकांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांची मांडणी केली किंवा महात्मा फुलेंनी जी दृष्टी दिली आपल्याला सगळ्या सांस्कृतिक आपल्या संघर्षाकडे पाहण्याची, महात्मा फुलेंनी बळीराजाला मांडलं, भैरोबा, ज्योतिबा, खंडोबा हे सगळे दैवत महात्मा फुलेंनी मांडले. हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे, हा सांस्कृतिक संघर्ष त्याच्यातून उभा राहतो. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा जी वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी होती, वारकऱ्यांनी हे समतेचं जे काम आहे, स्त्री पुरुष समानता किंवा जे सगळे जातीभेदाच्या विरोधातले कार्यक्रम घेणं, सगळ्यांना एकत्र वारीला नेणं, जो माणूस सगळ्या जातीमध्ये विभागलेला होता, तुटलेला होता, त्या माणसांना परत घराच्या बाहेर काढणं, जातीच्या बाहेर काढणं आणि सगळ्यांना त्या वारीला नेणं, जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दैवत मानत होते त्याला एकेश्वरवादाकडे नेणं, विठ्ठलाला एक दैवत म्हणून पर्याय म्हणून उभं करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेताना महात्मा फुलेंची दृष्टी खूप कामात येते. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा ही दृष्टी आपल्याला अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोक स्वीकारताना दिसतात. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे हे शिवाजी महाराजांनी दान केलं असेल, शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना दक्षिणा दिली असेल, त्यांची जी अपरिहार्यता होती त्या काळातली ही त्यांना आवश्यक होती ते करणं. राज्याभिषेक करून आपल्याला जे राज्यपद आहे ते सिद्ध करायचं होतं. परंतु यामुळे शिवाजी महाराज हे बहुजनांचे विरोधक होऊ शकतात का? किंवा त्यांनी जे मुस्लिमांच्या बाबतीमध्ये जी मांडणी केली, मुस्लिम दृष्टी शिवाजी होते, अफजल खानाचा वध केला किंवा शाहिस्ते खानाचा वध केला आणि औरंगजेबाशी संघर्ष केला, मुसलमानांसोबत भांडले ते आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. इथपर्यंत शिवाजी महाराजांचं काम हे आपण मर्यादित ठेवू शकत नाही. आणि अशा पद्धतीनं जे मानणारे लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुळवाडी भूषण शिवाजी महाराजांची मांडणी करावी लागणार आहे. आणि हे काम मोठ्या प्रमाणामध्ये मधल्या काळामध्ये झालेलं आहे. सत्यशोधकांनी जेव्हा केळुसकरांनी हे पुस्तक लिहिलं शिवाजी महाराजांचं चरित्र, ते 1906 मध्ये लिहिलं आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे संदर्भ आहेत ते संदर्भ आपल्याला खरोखर आज आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत. त्याच्यानंतर जी महात्मा फुलेंची चळवळ पोहोचली महाराष्ट्रभर, त्याच्यामध्ये शाहू महाराज हे प्रामुख्याने एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला या चळवळीला मार्गदाते म्हणून दिसून येतात. शाहू महाराज हे वास्तविक आता आर्य समाजाचे होते, परंतु त्यांनी सत्यशोधक समाजाचा विचार पूर्णतः महात्मा फुलेंना कृतीमध्ये आणला अक्षरशः. आता शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची तुलना पण करत असताना ह्या गोष्टीची मर्यादा पडते की शिवाजी महाराजांचा काळ हा मुघलांचा काळ होता आणि शाहू महाराजांचा काळ हा वसाहतवादाचा काळ होता. या वसाहतवादामध्ये इंग्रजांचं प्राबल्य होतं आणि छत्रपती शाहू महाराज हे मांडलिक होते. त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 350च्या वर असे संस्थान होते, त्यापैकी शाहू महाराजांचं एक संस्थान होतं. त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा संघर्ष हा राजकीय पातळीवरचा संघर्ष कमी होता आणि मांडलिकत्व जे असल्यामुळे एक त्या प्रतापपुरते राजे म्हणून शाहू महाराज अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक सुधारणा करू शकले. आणि विशेषतः शाहू महाराजांनी जे शैक्षणिक काम केलं ते शैक्षणिक काम महाराष्ट्राला एक नवी ऊर्जा आणि नवं स्वरूप देणारं काम आहे. आणि त्या कार्यामध्ये आपण पाहतो की शाहू महाराजांना वसतिगृहांचे राजे असं सुद्धा म्हणतात की सामान्य माणूस हा शिकल्याशिवाय हा पुढे जाऊ शकत नाही. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हावं ही महात्मा फुलेंची मागणी प्रत्यक्षामध्ये शाहू महाराजांनी आदेश काढून अंमलात आणली त्यांच्या त्या संस्थानामध्ये. आणि पुढे त्यांनी ते प्राथमिक शिक्षण घेऊनच पुरेसं नाही आहे, तर माध्यमिक शिक्षण या सगळ्या बहुजन समाजातल्या मुलांना मिळालं पाहिजे आणि माध्यमिक शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून मोठ्या शहरांमध्ये मुलांच्या शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. या दृष्टीनं मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी वसतिगृहांची स्थापना करणं हे अपरिहार्य मानलं. आणि त्यासोबतच त्यांनी ब्राह्मणांशी संघर्ष सुद्धा केला. या काळामध्ये जेव्हा शाहू महाराज प्रत्येक आदेश काढायचे किंवा शैक्षणिक ज्या सुधारणा आहेत किंवा सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा सगळ्यात आधी जर त्यांना कोणाचा विरोध व्हायचा तर तो ब्राह्मणांचा व्हायचा. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये वेदोक्त प्रकरण जे उभं राहिलं, जो मोठा संघर्ष उभा राहिला, तो सुद्धा म्हणजे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ब्राह्मणी जात अनुभवला होता तोच जात छत्रपती शाहू महाराजांनी अनुभवला. आणि छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फुलेंच्या धोरणानुसार पुढे वाटचाल सुरू केली की जी अब्राह्मणी संस्कृती आहे, ती अब्राह्मणी संस्कृती जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर या दिशेमध्ये जो पुरोहित वर्ग आहे त्या पुरोहित वर्गाला आपल्या सगळ्या विधीमधून कार्यक्रमांमधून आपण बाद केलं पाहिजे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करत असताना जे 3 कलम सांगितले होते त्यामध्ये एक कलम होतं की महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशोधक समाजाच्या तत्वांमधलं 2 नंबरचं कलम होतं की पुरोहितांकडून कुठलेही आम्ही जे सामाजिक कार्य आहे किंवा पौरोहित्य आहे हे आम्ही करून घेणार नाही. हे सत्यशोधक समाजाचं महत्वाचं तत्व शाहू महाराजांनी प्रत्यक्षात अंमलामध्ये आणलं. आणि त्या काळामध्ये आपले बहुजन समाजातले पुजाविधी करणारे हे
कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे म्हणून त्यांनी नंतर जे सत्यशोधक मंडळी होती, ब्राह्मणेतर पक्षाच्या अंतर्गत काम करणारे लोक होते, यांना सत्यशोधक विधी शाळा अशी सत्यशोधक शाळा म्हणजे पुजारी निर्माण करणारी शाळा त्यांनी तयार केली आणि त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी मोठी मदत केली. त्यानंतर आपल्याकडे जेव्हा आपण भाऊराव पाटलांकडे पाहतो, तो भाऊराव पाटलांनी सुद्धा तोच वारसा चालवलेला आहे. शाहू महाराजांनी जो शैक्षणिक पूर्ण क्रांतीचा वारसा चालवला. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अंगाने मोठा विचार आपल्यापर्यंत मांडलेला आहे आणि तो विचार घटनेच्या माध्यमातून आणि आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि म्हणून मला राहुल गांधींची मागे एक सभा झाली होती इथे भट सभागृहामध्ये. त्यांनी एक, ते राजकीय नेते आहेत परंतु त्यांनी एक समान धागा मांडत असताना त्या कार्यक्रमामध्ये एक सुंदर असं एक कोटेशन केलं होतं की भारतीय घटना जी आहे ही भारतीय घटना ही मूल्यांचा संचय आहे. आणि ही मूल्य कोणती आहे तर त्यांनी आता जे संसदेत ज्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीने त्या भाषणामध्ये मांडणी केली की त्यांनी महावीर, त्याच्यानंतर तथागत गौतम बुद्ध, चक्रधर स्वामी, त्याच्यानंतर बसवेश्वर, संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सगळ्या लोकांचा नामोल्लेख करून त्या सगळ्या लोकांनी ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला ती सगळी मूल्ये आपल्या या घटनेमध्ये आलेली आहेत. आणि म्हणून संविधान सन्मान सभा असा तो कार्यक्रम होता. आणि म्हणून तो सन्मान संविधानाचा करत असताना या सगळ्या परंपरेचा आपण सन्मान करतो आहे अशा पद्धतीचं त्यांचं राहुल गांधीचं कोटेशन ते अतिशय प्रेरणादायी होतं त्यांच्या भाषणामधलं. आणि म्हणून आपण काम करत असताना, सामान्य लोकांना जोडत असताना हा जो पूर्ण प्रवाह आहे आपला, हा बळीराजापासून तर बुद्ध कबीरापासून तर अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी संत गाडगेबाबांपर्यंत हा प्रवाह हा एका व्यवस्थेच्या विरोधातला आहे. हे माणसं एका विशिष्ट काळामध्ये झाले, त्यांना वयाची मर्यादा किंवा त्यांच्या आयुष्याची मर्यादा पडली, काळाची मर्यादा पडली, साधनांची मर्यादा पडली. आणि म्हणून त्या काळामध्ये यांनी काम केलं. त्याच्यामध्ये काही त्रुटी राहू शकतात, काही मर्यादा राहू शकतात, परंतु कोणाचं काम टाकावं किंवा कोणाचं काम खूपच उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. एखाद्या माणसाच्या हातून एखादी काम राहून गेलेलं असते, ते काम पुढल्या पिढीतला कुठेतरी महापुरुष येतो आणि ते करतो. हे समान सूत्र या सगळ्या लोकांचे आपल्याला कामामध्ये दिसून येते. आणि म्हणून विशेषतः आपण काम करत असताना जास्त अग्रेसिव्ह न होता साधारणतः मध्यम मार्ग जो आपला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला सम्यक मार्ग ज्याला म्हणतो आपण, तो सम्यक मार्गच वारकरी संप्रदायांना अनुसरलेला आहे, तोच सत्यशोधकांनी अनुसरलेला आहे. आणि म्हणून देवाच्या बाबतीमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्याच्यामधून जे शोषण होते, ती शोषण करणारी जी व्यवस्था आहे पुरोहितशाही, त्या पुरोहितशाहीच्या विरोधामध्ये उभं राहायला आपल्याला या सगळ्या व्यवस्थेला हत्यार दिलेला आहे. आणि तोच लढा आपण पुढे नेण्यासाठी सर्वजण जेव्हा एकत्र येतो तेव्हा असं जेव्हा घर मिळते तेव्हा आपल्याला अतिशय आनंद होते. आणि दुर्गा वहिनी आणि विजय भाऊचं कौतुक करावं एवढं कमी आहे की अगदी आम्ही सुरुवातीच्या काळापासून त्याचं घर पाहतो, सुद्धा राहत होते. तर त्यांच्याकडे कुणीही कार्यकर्ते आले तर ते विचारपूस करायचे, मुक्कामाची व्यवस्था करायची, राहण्याची, जेवणाची व्यवस्था करायची. आणि हे असं म्हणजे घर आहे हे खरोखरच आपल्या सगळ्यांना आपलं वाटणारं घर आहे, आपुलकी देणारं घर आहे. आणि ते जे दाम्पत्य आहे दुर्गा वहिनी आणि विजय भाऊ, हे सुद्धा एक आपण महात्मा फुलेंनी काम केलं पण त्याचा वारस चालवणारं हे दाम्पत्य आहे. आणि म्हणून आपण आपलं न अडखळता कुठली संकोच न करता त्यांच्या घरी देतो, आपण केव्हाही बोलवलं येतो, ते पाहिजे तेवढा वेळ देतात आपल्या सगळ्यांना. आणि म्हणून त्यांचे सुद्धा आपण आभार नेहमीच मांडतो, आपण कृतज्ञता आहेच. परंतु असं सगळ्यांना काम करता येत नाही, सगळ्यांच्या मर्यादा असतात. त्या सगळ्यांच्या मर्यादा आपण सांभाळून काम केलं पाहिजे. कोणाच्या कमी जास्त प्रमाणामध्ये भूमिकेमध्ये पण बदल असू शकतो, काम करण्याच्या शैलीमध्ये पण बदल असू शकतो, पण सगळेजण एकत्र येऊन जर आपण काम केलं मिळून मिसळून तर ते काम हलकं होते. आणि म्हणून महात्मा फुलेंनी सुरुवातीला एकट्यानेच खूप काम केलं, हळूहळू सहकारी जमत गेले. नंतर एक संस्थात्मक काम करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बाबासाहेबांचा सुरुवातीचा संघर्ष तसाच राहिलेला आहे. बाबासाहेबांनी नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन किंवा राजकीय पक्षाची मजूर पक्षाची स्थापना केली आणि त्या विचाराला एक संघटित स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे. राजकीय पातळीवरचं असो की सामाजिक पातळीवरचं असो, ही अपरिहार्यता चळवळीमध्ये येत असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण मिळून हा विचार करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. रंजना वहिनी आहे या ठिकाणी उपस्थित झालेल्या, त्याच्यानंतर आमच्या ताई सुधाताई आहे, विनोद भाऊ आहे, हिरेकर भाऊ आहे, राजेश भाऊ आहे. आपण सगळे लोक एका वेगळ्या तळमळीनं काम करतो. बाबा पिंकर आता रिटायर झाली 1 वर्षापासून. त्यांची तळमळ जर पाहिली तर त्यांना असं वाटतं की सगळ्यांना आपण एका सूत्रामध्ये बांधलं पाहिजे. आणि विजय भावानी ते सातत्याने फिरत राहतात, विनोद भाऊ त्यांना मदत करत असतात. आणि आपण सगळे जे सुरुवातीपासून काम करतो तेच आपल्याला काम पुढे न्यायचं असेल तर एकत्र आपण काम केलं पाहिजे. काही जे वादाचे मुद्दे असतात, काही नापसंतीचे मुद्दे असतात, हे असणारच आहे, कारण ही मानसशास्त्रानं सांगितलेली व्यक्तिभिन्नता आहे.
आणि व्यक्तिभिन्नता असल्यामुळे विचार करण्याची पद्धत, त्याच्यानंतर काम करण्याची पद्धत ही आपण अनुभवतो, ती राहणारच आहे. ही स्वीकारून आपण पुढे जाऊया आणि या ठिकाणी या सर्व महामानवांच्या या सगळ्या कार्याला शेवटी मी अभिवादन करतो आणि आपण सगळ्यांनी जो हा सगळा कार्यक्रम घटकच्या माध्यमातून घडून आणला, सगळ्यांचे आभार मानतो. आणि नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.